बाय 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 बाय, भेटू उद्या. बाय. नेहा, चल ना, ऑफिस सुटलं, गेले सगळे घरी. नेहा, तुम्ही खरंच वेळ नाही, म्हणजे बरोबर आहे ना, वेळ घ्यायलाच हवा आणि आधीच घ्यायला हवा, नाहीतर नंतर सगळे नवरोबा माच करतात. मी तर म्हणते आधीच त्यांना आवरायला हवं, आपली पण बाजू असतेच ना, त्यांना कळायला नको. मी जाऊन बोलते यशशी. ते गेले. हा, म्हणजे समीर सर आणि यश सर मगाशीच गेले घरी. गेले? हो अगं. यश काहीच बोलला नाही, न सांगताच गेला. नाही पण नेहा, तुझं बरोबर आहे, तू वेळ घे. आणि मी तर म्हणते की चल निघू. पप्पा पप्पा, तुम्ही नेहा बहिणीकडे चाललेत ना? हो. मग मी पण येतोय. अरे ना, कशाला? येऊ दे ना त्याला प्लीज. अरे मला खूप भूक लागली ना, नेहा बहिणी मला काहीतरी चांगलं बनवून देईल ना. मम्माला तर काही जमत नाहीये. बरं चल ठीक आहे, पण आपण तिथे खायला जात नाही आहोत. अरे नेहाकडे निघाला ना तुम्ही, मी पण येतो. हा कशाला? त्याला पण येऊ दे. अरे काय येऊ दे, येऊ दे. आज दारू नाही प्यायलेलो मी. तू कसा आला? तू उतर खाली, मी घेतो गाडी ड्राईव्ह करायला. उतरणार का काय? मी घेतो. अरे समोर बघ विश्वजित. भाऊजी. विश्वजित, दादा ब्रेक लागत नाही गाडीचा. दादा ब्रेक नाही लागत आहे. अरे समोर बघ. अरे गाडी येते समोर. भाऊजी. अरे काय करतोय? समोर बघ. अरे समोर बघ. अरे समोर. विश्वजित. तुझ्यामुळे माझी मुलगा आणि सून गेले. माझ्यासमोर उभंही राहायचं नाही. विश्वजित, ये मागे ये, मी चालवतो गाडी. हेच चालवतो. पप्पांनी सांगितलंय, ये मागे ये. ये प्लीज. ये. बस बस. दाराला कडी काय आहे? कुठे गेले काका?
काकू परी कुठे गेलो असतील? परी दार का उघड आहे? काका काकू परी तुम्ही तुम्ही सगळे इथे कसे? आमच्या घरची लक्ष्मी रुसलीये, तिला समजवायला आलोय. आजोबा असं काही नाहीये. अगं सुनबाई, आम्हाला सगळं माहितीये. तू आमच्यामुळे रुसलीस, मग तुला समजवायला आम्हीच यायला पाहिजे ना. या यशला काही जमेना. अहो आजोबा, मी खूप प्रयत्न केला, पण आता या रुसूबाईची समजूत कशी काढायची हेच मला कळत नाही. आई तू रुसलीस का? रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला फ्रेंड, कुटकन असू. तुम्ही सगळे बसा, मी पाणी आणते. आजोबा हे काय करताय तुम्ही? तू नसलीस ना सुनबाई, तर घर रिकाम रिकाम वाटतं ग. नेहा, आम्ही तुला घरी न्यायला आलो. म्हणू काका, या इकडे असे या. या. तर जाणते अजाणतेपणे आमच्या हातून जर काही चुका झाल्या असल्या तर त्या पोटात घ्या. काय करताय तुम्ही असं? अहो, जे आधी करायला हो तर ते करतोय. प्लीज असं लाजवू नका आम्हाला. हो, आमची मुलीकडची बाजू आहे. असं काही नाहीये काका, तुम्ही नेहासाठी आई वडिलांसारखे आहात म्हणजे माझ्यासाठी तेच आहात. आणि तुम्ही आमचे व्याही आहात, तो मान आहे तुमचा. असं म्हणू नका हो, आम्हाला फार अवघडल्यासारखं होतंय. पण चूक झाली असेल तर माफी मागितलीच पाहिजे ना. बंडू काका, हा प्लीज मला माफ करा. काकू प्लीज माफ करा मला. तुम्ही
तुम्ही जोपर्यंत माफ करत नाही मी पाय सोडणार नाहीये तुमचे. प्लीज माफ करा मला. उठा 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 आधी उठा. नाही नाही काका, नाही काका, माझ्याकडून अनामधानाने झालेल्या चुकीची माफी मागतेय मी. अहो उठा तुम्ही, उठा उठा उठा. अहो झालं गेलं, गंगेला मिळालं. आणि खरं सांगायचं ना तर मी विसरलो सुद्धा होतो. तुम्ही पण विसरून जा. अहो पण तुमच्यासारखं विसरणं हे प्रत्येकाला पटकन नाही जमत. काही जणांचं मन मोठं असतं, पण रागासाठी एक कोपरा असतो बरं का. काय सुनमे, बरोबर ना? सॉरी आजोबा. आता तरी गेलाय ना राग. चला, म्हणजे आमच्या येण्याचे उद्दिष्ट सफल झालं तर. काय रे यश, खुश आहेस ना आता? आपलं घर तुझी वाट पाहत आहे, पण अर्थात तू लगेचच आमच्या बरोबर आली पाहिजे असं काही नाही. शेवटी निर्णय तुझा आहे. तुम्ही दोघे मिळून काय ते ठरवा. पण त्यालाही तुझ्याशिवाय करमत नाही हे मी तुला सांगतो. हे मात्र अगदी खरं आहे. हो, 200% खरं आहे. तू नसशील ना तर करमत नाही त्याला अजिबात. 200 नाही 500% खरं आहे. यशला तू तुम्ही सगळे बसा ना, मी आलेच. बसा ना. अरे तिला काय हवंय का मदत वगैरे बघ ना जरा. काही मदत हवी? आय एम सॉरी. खूप बोलले ना मी तुला. आय एम सॉरी ना. काय करतेस? ओके. मी जर तुझ्या जागी असते ना तर मी खूप चिडचिड केली असती. मला माहिती आहे. पण तू खरंच मला खूप समजून घेतोस ना. खूप काळजी करतोस माझी. म्हणूनच मला तू खूप आवडतोस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण एक लक्षात ठेव नेहा, यापुढे आपल्यात असं काही भांडण वगैरे झालं ना तर कधी घर सोडून जायचं किंवा मला सोडून जायचा विचारही करायचा नाही. प्रॉमिस मी. प्रॉमिस. पण यावेळेला तू चुकलास. काय? आता काय केलं मी? अरे हे सगळे येणार होते तू मला सांगितलं पण नाही. म्हणजे आधीपासून सांगायचं ना, मला कल्पना तरी त्याची मी काहीतरी करून ठेवलं असतं ना. इट्स ओके. नो स्ट्रेस, नो फॉर्मॅलिटीज. फॉर्मॅलिटीज नाहीये, पाहुणचार तर केलाच पाहिजे ना. आणि आपल्या माणसांसाठी करण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि आपल्या माणसांना सरप्राईज देण्यात एक आनंद असतो. आणि पण तुझ्या सरप्राईजच्या नादात आता ते उपाशी राहतील ना. काय करू मी, मला कळत नाही. मी सांजा करू का शिरा करू? आधी मी पन्ह करते मग बघते. नेहा काही हे सगळं करायची गरज नाहीये. रिअली ऑल राईट. तू पण आत्ता ऑफिस मधून दमून थकून आलीस, तू कुठे लगेच किचन मध्ये घुसते? तू बाहेर ये, बाहेर सगळ्यांबरोबर बस, जरा गप्पा मार. पण बाहेर ना काहीतरी ऑर्डर करू. बाहेर ना ऑर्डर? ऑफकोर्स. कशाला उगाच पैसे खर्च करायचे, मी करते इथेच. तू दमून थकून आल्यावर असं स्वयंपाक करत बसून काम करायचं मला नाही पटत. नाही चल ना, अगं काका पिकूची वगैरे पहिल्यांदा आलेत, तू बस त्यांच्याबरोबर गप्पा मार ना. तेच म्हणतीये, सगळे पहिल्यांदा आलेत. मी पिकूचूला आवडतं तसं काहीतरी करते. मी त्याला गोड आवडेल ना, मी पन्हाच करते. तुझा ना प्रॉब्लेम आहे, तुला ना सतत काम करायचं. स्वयंपाक हे काही काम आहे का? हे केल्याने एक समाधान मिळतं. आपण केलेलं कोणी समाधानी खाल्लं. आय नो ऑफिस मध्ये जेव्हा तुझ्या हातचा डबा सगळे आनंदाने खातात तेव्हा तुला किती समाधान मिळतं हे मला सगळं माहिती आहे. ओके, पण आता हे सगळं करायची गरज नाही. ते समाधान आपण अजून कोणाला तरी देऊया. त्यांच्या हातचं खाऊ. चल. यश, तू ऐकणार नाही. तुला ना जबरदस्तीचा ब्रेक दिला पाहिजे. यश, हे ऑफिस नाहीये, घर आहे. आणि घरातल्या बाईला रोज काम करावं लागतं. संडे असो का मंडे, तिला आराम नसतो आणि ब्रेक नसतो.
सगळ्यांना हक्काची सुट्टी असते, मग घरच्या बाईला का नाही? नेहाचं पण घर संपलं की ऑफिस, ऑफिस संपलं की घर. ठरलं, नेहाला तिच्या हक्काची सुट्टी द्यायची. सुरुवात करा प्लीज, खायला सुरुवात करा ना. अरे वा, केवढे पदार्थ बनवलेत आज. मी बनवलेत. हो, हसायला काय झालंय? अहो खरंच वहिनींनी बनवले सगळे पदार्थ. हिनी बनवलेत. घरातले सगळे नोकरही सुट्टीवर आहेत. ऐकलंस? बाबा प्लीज टेस्ट करा आणि सांगा कसं झालंय. काय खमंग वास सुटलाय. सिम्मी, तुला सांगतो, तू बनवलेस ना, पदार्थ उत्तमच झाले असणार. ही टेस्ट ओळखीची वाटते. हे नक्कीच बाहेरून मागवलंय. वा, काकू, खरंच हा, खूप छान. आवडलं ना तुला? व्हेरी नाईस. थँक गॉड. मला वाटत होतं इतक्या वर्षांनी मी बनवते जमते का नाही, पण तुला आवडलंय म्हणजे छानच झालं असणार. ओ आय एम सो हॅपी. पप्पा प्लीज सुरुवात करा ना. कसं झालंय सांगा मला. काही बोलत का नाहीये हा म्हातारा? याला कळत तर नसेल ना की हे बाहेरून मागवलं. पप्पा सांगा ना कसं झालंय ब्रेकफास्ट. आजोबांना जर का कळलं ना की हे काकूंनी बनवलं नाहीये, तर आज काय खरं नाही. सुरेख, चविष्ट आणि चमचमीत आणि गरजेप्रमाणे झणझणीत सुद्धा. वा, थँक्यू सो मच. तुला एवढा छान स्वयंपाक करता येतो ना, हे मला माहितीच नव्हतं. तिचे अजून असे बरेच गुण आहेत की जे तुला माहिती नाहीयेत. पण एनिवे, आज जर सगळा हा स्वयंपाक तिने केलेला आहे त्याबद्दल तिला एक बक्षीस द्यायला असेल. थँक्यू सो मच पप्पा. खरं सांगायचं तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचे हे कौतुकाचे शब्द हेच माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे. नाही नाही नाही, हे बक्षीस तर तुला घ्यायलाच हवं. पप्पा खरंच याची काहीच. सिम्मी, काय काय दिलंय? अगं सांग ना. सांगा ना वहिनी, काय आहे त्यात? तिला सांगायला जड जात असेल तर मी सांगतो. हॉटेलचं बिल आहे. कुठलं हॉटेल? हे पदार्थ ज्या हॉटेलमधून मागवलेत ते बिल.